आनंदी ट्रान्सपोर्टचे मालक कवी तारेकर काहीतरी प्लॅनिंगमध्ये आहेत. त्यांनी आपल्या संघाला सांगितलं आहे, बाबांनो लढायचं आहे, जिंकायचं आहे आणि आपल्याला फायनल खेळायची आहे. तुम्हाला जे काही लागेल हवं नको ते मागा, पण पहिले जिंका आणि जिंकला नाही तर माझ्याकडे अजिबात येऊ नका असं स्पष्ट सांगितलं. जिंकला तर तुमची हौस सगळी पुरवली जाईल. त्याच्यामुळे मस्त खेळा, आनंदानं जीवन जगा आणि आम्हालाही आनंद द्या, असाच काहीसा खेळ करायचा सांगून कानमंत्र देत कवी तारेकर मात्र मैदानाच्या बाहेर येत आहेत. आनंदी ट्रान्सपोर्ट्स वर्सेस शिव मल्हार फायटर सुचिरकांत तारेकर यांचा हा संघ प्रफुल्ल मोकल कॅप्टन, तर एका बाजूला कवी तारेकर, रोहित पाटील कर्णधार. चला पंच मॅच सुरू करा. सेमीफायनल पारगाव प्रीमियर लीगची. आणि पुन्हा एकदा एक निवेदन लक्षात घ्या, सगळ्या पारगावकरांना सूचना आहे, ज्याप्रमाणे तुम्ही सगळी पारगाव प्रीमियर लीग मध्ये सामील होता, एकत्र येतात, त्याचप्रमाणे आपली हनुमान जयंतीचा उत्सव पालखी बऱ्याच वर्षानंतर संपन्न होणार आहे. तरी संपूर्ण ग्रामस्थांनी मोठ्या आनंदाने, निष्ठेने आणि निस्वार्थ भावाने मात्र त्या पालखीमध्ये सामील व्हायचं आहे आणि आपल्या गावाचा हा उत्सव, हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करायचा आहे. रोहित पाटीलचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर एक बहुमूल्य विकेट. आशिष तारेकर क्लीन बोल्ड, भाच्यानं केली मामाची शिकार. जय बजरंग बली. श्रेया स्पोर्ट्स पारगाव संघाचे महेश दादा यशस्वी पॅकर राहिलेत. पॅकर होणं सोपं नाहीये, किती पैसे खर्च करावे लागतात ना ते पॅकर्सना माहिती आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात वाईट गोष्ट काय दादा, त्या खेळाडूंना फोन करा, ते वाईट आहे. सगळ्यात पैसे टाकायचे आणि त्यांना सगळ्यांना फोन करायचे, या बाबानो खेळा. त्याच्यानंतर आजकाल एका दिवशी फायनली नसते, तो दुसरा दिवस जिंकल्यानंतर ती पार्टी. मी जेव्हा हिशोब मांडला ना पैशांचा, 2 लाखाची फायनल मारल्यावर 1000 रुपये पॅकरला मिळतात. हिशोब पायातला लिहून देईन कशा प्रकारे. आणि पार्टीचा पैसा माफ, ती पार्टी तुम्हाला हाऊस म्हणून तुम्ही दिली. पण खेळाडू काय सांगतायत, आम्ही श्रेया स्पोर्ट्सला, जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्सला फायनल मारून दिली. नाव आहे, नाव ही कापी आहे, पण नावासाठी काय काय गमवावं लागतं ना ते त्याच माणसाला माहिती आहे. सिद्धेश पाटील पहिल्या बॉलला सामोरा गेला, स्वतःच्या वाट्याला आलेले आणि त्याने मात्र 1 रन्स कंप्लीट केली. रत्नदेव दादा पाटील या सामन्याचा आनंद घेताना पाहतोय. कदाचित ते क्रमांक 4 वर त्यांना समाधान मानावं लागेल. सलग 3 विकेट घ्या रोहित पाटील. आणि इथे मात्र महेश दादा पाटील यांच्याकडे 1000ची बक्षीस. जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्सचे पॅकर 1000 रुपये आणि त्याजवळ कवी तारेकर संघाचे मालक यांच्याकडून 1000. विकेट हॅट्रिक घ्या, 2000 कमवा. आणि जर का हितेश पाटीलनं हितेशने तर बोलू पण दिलं नाही. हितेशला पैसे होते, भाव वाढला का? कवी दादा तारेकरांचा भाव वधारलाय. विकेट हॅट्रिक घ्या, 1500 कमवा आणि त्याचबरोबर महेश दादांकडून 1000. चला संधी मिळते, 1 विकेट तर कमावलाय. आतापर्यंत षटकामध्ये 1च धाव देत 2 मोहरे टिपलेत. थोडासा बॅकफुटवर ढकलला जातोय पहिल्याच षटकामध्ये बॅकफुटवर, कारण मोठी विकेट आशिष तारेकर परतला, त्यानंतर मात्र हितेशी परतला. दोन्ही सलामी तंबूच्या आश्रयाला. ऐवा झेल घ्या आणि 300 रुपये कमवा. महेश दादा पाटील, जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्सचे पॅकर महेश दादा पाटील यांच्याकडून ऐवा झेलसाठी 300 घ्या. परंतु छोट्यानं माझी विनंती आहे, बिना कामाचे त्या ऐवा झेलच्या मागे लागून तोंडावर बॉल पाडून घेऊ नका, ही मनापासून विनंती आहे. कारण हा प्रयत्न बऱ्याच वेळा ही मुलं करतात, मोठ्याला बाजूला ढकलून झेल घ्यायला जातात. त्याच्यामुळे विनंती आहे की तुम्ही 1500 अनाऊन्स केलं मी. कविदादांचं 1500 रुपये. विकेट हॅट्रिक घ्या, 1500 कमवा. काय तुम्ही त्याचा ऐवा कॅच घ्या. जावाई बापूंना पैसे लावलेत. सौभाग्यवती चित्राताई मोकल यांचं मंचाकडे आगमन होत आहे. ताई तुमचंही सहर्ष स्वागत, वेलकम.
आणि ते मात्र एक चांगला फटका पाहतोय, हा मात्र येतो खणखणीत चौकार. It's a mighty 6 runs. आणखीन एक चांगला फटका इथे मात्र येत आहेत. रन्स बरसणं सुरू झालं. रोहितच्या पहिल्या 4 बॉल्सवर, पहिल्या 3 बॉलवर 2 विकेट आणि 1च रन होती. पण त्यानंतर मात्र शेवटच्या 3 बॉल 11 धावा त्यानं मोजल्या आणि त्याच्यावेळी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दाभोळकर धावा लागल्या, त्या तब्बल 12 धावा. एक चांगला षटकार आणि चौकार संदीपनं मात्र लगावला. संदीप मात्रेनं चांगली सुरुवात करून दिली आणि तिथे मात्र दाभोळकर धावा लागल्या, त्या 12. यानंतर 40ची फायनल होणार याची नोंद घ्या. 40+ सर्व खेळाडू रेडी राहायचं आहे. 40+. संदीपच्या बॅटनं मात्र पहिल्याच बॉलवर एस.टी. पाटलांच्यावर हल्ला झाला. 3 धावा सुंदर क्षेत्ररक्षण राज पाटीलचं पाहिलं. या बॉलवर 3 धावा आल्या आणि दाभोळकर धावा लागले 15. फिरवलाय बॉल सिद्धूला. सिद्धेसाठी मात्र हा बॉल कमालीचा टाकलाय. टप्पा पडला, उचली घेतली, बॉलनं गिरकी घेतली आणि सिद्धेशला मात्र ते समजलं नाही. डॉट बॉलची सांगता होते. यानंतर 40+ जय हनुमान प्रसन्न आणि अक्वाई प्रसन्न या 2 संघादरम्यान होईल. दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे. 40+. फिरवलेत बॉल, फिरवलेत अक्षरशः फिरवलेत. बॅटची कडा सिद्धेशला मात्र आणि आणखीन एक फलंदाज बाद होईल, तो म्हणजे संघ असेल शिव मल्हार फायटर संघाचा. विकेट हॅट्रिक जर घेतली एस.टी. पाटील यांनी तर संघाचे पाणी द्या, पाणी देऊन द्या, राजला पाणी द्या. तर कविदादा तारेकर यांच्याकडून दादा 1000ची बक्षीस दिली जाईल, याची नोंद घ्या. एस.टी. पाटील तुमच्यासाठी सुद्धा बक्षीस आहे. खऱ्या अर्थानं वय वर्ष 57. मित्रांनो 57 वर्षाने तळपत्या उन्हामध्ये
आज विशीतला मुलगा जेव्हा खेळतो ना तेव्हा तो सांगतो खूप ऊन लागतोय, पण 57 वर्षाचा माणूस आज तुमच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना तुमच्यापेक्षा सरस कामगिरी करताना पाहताना हा फिटनेसचा उच्चांक किती आहे हे आपल्याला कळतंय. स्ट्राईकवर आता मात्र नवीन फलंदाज संघाचा संघनायक प्रफुल्ल मोकल थोडा थांबला मागे. त्याने विचार केला की आपण वाट पाहावी आणि आता संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. आणखीन एक फिरवला. पहिल्या बॉलवर राज पाटीलनं कमालीचं फिल्डिंग केलं, तिथे मात्र धाव एक वाचवली, परंतु नंतर आता मात्र धावा उरले त्या तब्बल पहिल्या षटकामध्ये 3 धावा पहिल्या बॉलवर आल्या आणि त्यानंतरच्या टाकलेल्या 3 बॉलवर एकही धाव नाहीये. एक विकेट त्यांनी कमावली आहे. दिशा दिली आहे परंतु रिकामी जागा आहे पॉइंटला. बॉल जाईल कदाचित सीमारेषेच्या बाहेर बाहेर. स्लो बाबू स्लो थोडा पहा. बांबू तिथे होता, बांबूला धडकला. आता बाबूला लागला का बांबूला हे पाहण्यासारखं आहे. हा मात्र एक चांगला फटका पाहिला आणि 4 धावेनं प्रफुल्लनं आपलं खातं उघडलं आणि या 4 धावेनं संघाची धावसंख्या 19 वर पोहोचली आहे. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. काय सुंदर सुरुवात केली आहे. 2 विकेट्स या षटकामध्ये, 1 विकेट्स कमावली आणि 2 डॉट बॉल टाकलेत. या बॉलवर जरी विकेट घेतला तर कविदादा तारेकर यांच्याकडून 1000चे बक्षीस एस.टी. पाटीलला, कारण त्यांना माहिती आहे ही विकेट कोणाची आहे तर कॅप्टन प्रफुल्ल मोकलची. स्वीट चिटचा हा प्रयत्न होता, अपील जरूर होता, परंतु पंच वळतील ही धाव मात्र असेल. यस पंच, धाव कशाची आहे? बॅटकट अगदी थोडक्यात बचावलाय प्रफुल्ल. थोडक्यात 1000 रुपये ही मिळाले असते पण विकेट ही मिळाली असती. शेवटच्या बॉलवरही आला चौकार. 2 षटकांचा खेळ संपला. चला जा पाणी घेऊन जा, त्यांना पाहिजे पाणी घेऊन जा. 2 षटकांच्या खेळानंतर धाबडक्या धाबा लागल्या. त्या 3 बाद 23 धावा. डीजे ठोक. तेवीस विकेट हॅट्रिक घ्या रोहित पाटील आणि त्याचबरोबर महेश दादा पाटील यांच्याकडून 1000 आणि कविदादा तारेकर यांच्याकडून 1500 रुपयाचे बक्षीस. सलग 3 विकेट कमवा आणि पैसेही जमवा. टोटल 2500चे बक्षीस मिळेल. स्ट्राईकर फलंदाज मात्र आपण पाहतो संदीप मात्रेचा क्लास राहिलाय क्रिकेटमध्ये. आजही रेग्युलरला लाजवणारा काम राहिलाय. क्षेत्ररक्षक थोडा फंबल झाला, पडला आणि बॉल मात्र संदीप मात्रेने उडवला सीमारेषा बाहेर. चौकार. अरे सागरला बाउंड्री ठेवायला पाहिजे तसं खरं म्हणजे. फिल्डिंगसाठी नवीन पोरांना तुम्ही बाउंड्री ठेवता आनंदादा, त्याला काही अर्थ नाही. कारण सागरची रनिंग पाहिजे ना तुम्ही तर बॉलला मागे ठेवील सहज. स्विच प्रयत्न संदीप म्हात्रे यांचा राहिलाय. संदीप म्हात्रे रेग्युलरमध्ये चांगला खेळ त्यांचाही पाहता आलाय आपल्याला.
परंतु मी बॅटिंग करू शकतो हे पारगाव प्रीमियर लीग मध्ये त्यांनी दाखवलंय. दाभोलकर धावा लागलाय ते 27. आता कमाल झाली. आता मोठा प्रश्न आहे इथे. मात्र एसटी यांच्याकडून ही झेल सुटलाय. सागरनं हा झेल बॅकअप केला होता. सागरनं झेल घ्यायला हवा होता परंतु तो झेलपर्यंत पोहोचला नाही. धाव मात्र मिळते 1. एका धावेनं 28 रन मजर मारली जाते. षटक क्रमांक 3 सुरू आहे. विनायकजी पाटील यांचंही आगमन होतोय. त्यांचंही सहर्ष स्वागत. यस ही विकेट घ्या ना 1000 कमवा. कविदादा तारेकर यांच्याकडे 1000 ची बक्षीस आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. वा छोट्यानं मात्र उत्तम क्षेत्ररक्षण केलं. 1च रन्स रोखली. मित्रांनो 2 रन्स रोखल्या त्याने. 1 रन दिली. आणि दादा या वर बस आपण सगळ्यांनी. विष्णुदादा पाटील, डॉक्टर प्रकाशदादा पाटील या आपण या अतिरिक्त कक्षामध्ये आसनस्थ व्हायचं आपण. आपल्याला विनंती आहे. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ आता पण सुरू आहे. पहिल्या 2 षटकामध्ये कोलमडला मित्रांनो. 2 षटकापेक्षा 10 बॉलमध्ये कोलमडला. त्यानंतर चांगला खेळ, चांगला बॉल, लेन प्रमाणे गोलंदाजी केली जाते. विचारपूर्वक गोलंदाजी केली जाते. रोहित पाटील त्याला माहित आहे की बॉल कुठे टाकायचा आहे, कसा टाकायचा आहे आणि त्याच प्रकारचे बॉल रोहित पाटील टावर करतोय. हा फटका मात्र सजवलाय जरूर. इथे मात्र आनंद तारेकर विदाऊट प्रॅक्टिस. पहा मी मगाशीच अचंबित झालो होतो की आनंद तारेकरला सीमारेषेच्या वर ठेवलाय. परंतु मित्रांनो विदाऊट प्रॅक्टिस खेळणं क्रिकेटमध्ये सोपंच नाहीये. एवढंच नाही तर त्या पठ्ठ्यानं गोलंदाजीही केली. आणि मग सागर पाटील जो कायम क्रिकेटच्या मैदानामध्ये असतो त्याला नेमकं काय केलं. षटक क्रमांक 3 संपलं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर दाभोलकर धावा लागल्या. त्या 3-4 बाद 29. चित्रताई मोकल यांचा शुभ सन्मान या मंचावर सुहास दादांच्या शुभ हस्ते केला जाईल. चित्रताईंचा शुभ सन्मान आपण इथे मात्र पाहतोय. तर खऱ्या अर्थानं शिवमाला टीम सुशीलकांत तारेकर यांचा संघ खेळतोय. प्रफुल्ल मोकल कॅप्टन आहेत आणि आमचे भाऊ खऱ्या अर्थानं चंदूदादा गाताडे रसायनी यांच्याकडून मात्र शिवमाला टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आमची बहिणाबाई रेणुकाताई याच्याकडूनही खूप साऱ्या शुभेच्छा आणि या शुभेच्छांचा मात्र मनस्वी स्वीकार. थँक्यू सो मच. आता कमाल होती आणि हा झेल पा, हा रेकॉर्ड करा. आणि विकेट कुणाची? प्रफुल्ल मोकलची. 500 रुपये बक्षीस या झेलला. अरे वाघ येतो असा एकदम येतो, एकटाच येतो. 500चं 1000 रुपयाची बक्षीस सागर 3 दिवसात खांद्यावर घेतला. खाली पाय थैताय नाचायला लागले. डोका विवंड झाला. विचार केला नेमका काय. संपूर्ण गाव आठवला. हा जर झेल सोडला तर गावात ठेवणार नाहीत की काय असं वाटलं. परंतु ज्या सागरनं अख्ख्या प्रीमियर लीग मध्ये दहशत गाजवली आहे. अनिल दादा मेहर आणि अक्षय दादा पाटील तर क्लास खेळाडू यांच्याकडून 500 रुपये. कविदादा तारेकर यांच्याकडून 1000. आणि एवढा मान कोणाला असतो. एका झेलनं सगळं वातावरण गरम केला. ही संपूर्ण पारगाव प्रीमियर लीग गाजवली. एकच विकेट काही वर्षापूर्वी घेतली होती ती विकेट आज तक जिवंत राहिली आहे.
आणि हा हे खरं आहे की आमिर खान जसा वर्षाला एक हिट चित्रपट देतो ना तसा एकच येतो सागर पाटीलचा हिट चित्रपट. आता 100 चुका त्याला माफ असतील. उगाचच नाही मानगाव रिटर्न. आता पाय पहा त्यांच्या वाघासारखे चालतील. आता कुठेही बॉल जाऊ द्या. राजने जर विकेट घेतला तर 1000ची बक्षीस महेश दादा. जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्सचे पॅकर्स महेश दादांच्याकडून. आता कुठेही जाईल तो बघा. फाईन लेगच्या क्षेत्रासाठी थर्डमॅन मध्ये. आता प्रश्न 2000 म्हणजे झालं काय. 2 दिवसाचा काम संपला आणि एका झेलनं कमाल दाखवली. धाबलकर धावा लागलेत 31. हा कॅचिंग पोझिशन लगेच जागा बदलली पा. नाही तसं काय नाही परंतु सागर सागर आणि सागर या नावाची दहशत. मित्रांनो पारगावचा हा माणूस मानगाव रिटर्न आहे. मगाशी कुणाल तारेकरनं सांगितलं की डबल हिंद केसरी बकासूर काहीतरी म्हणाल. मानगाव रिटर्न अनेक टुर्नामेंट मध्ये बॅनर पाहिले. आजतागायत आमच्या कोणत्याही समालोचकाचा हा सन्मान कधीच झाला नाही. तेवढा सन्मान सागरचा मिळाला या पारगावकरांना मिळाला या सागरनं. आणि तो सागरनं दिलाय. एक झेल नंतर धावा डायरेक्ट थांबल्या. काही लिंबू बिंबूचा प्रकार तर नाही कारण विचार केला. एक झेल घेतला आणि डायरेक्ट धावा थांबल्या. हीच तर कमाल आहे. टर्निंग पॉइंट 2000 मिळाले त्या टर्निंग पॉइंटला. त्याच्यामुळे सव्वा 2000चा आहे. आता बॉल बाउंड्रीवर गेला तरी सागर धावेल. सागर धावत सोट नाही. हा मोठा फटका आहे. हा फटका मोठा आहे. फटका मोठा आहे. इथे मात्र पाहिला एक चांगला फटका उडवला फलंदाज मयूर पाटीलनं मात्र ठोकला षटकार. या षटकारानं धापडकर धाबा लागल्या तब्बल 37 धाबा. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 37 धाबा. एका बॉल नंतर काही सन्मान इथे मात्र घेण्यात येतील. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजीच्या मार्कवर राज पाटील आहे. राजने एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की वाघ जखमी झाला थांबत नाही. तो घेऊन येतो पुन्हा ती दहशत तो दरारा. ती गोलंदाजी त्याची पाहिली आहे. परंतु मयूर पाटीलनं मात्र एक चांगला षटकार दाखवला. धावांना बळ दिलाय. सागर पाटीलनं टिपलेला झेल. आणि बघा एक गोष्ट महत्वाची आहे सगळ्यांना ऐका की सागर साधे कुठली विकेट घेत नाही. तो टॉप ठोकतो तर टॉपलाच ठोकायचा तर टॉपलाच आणि तो टॉपलाच ठोकतो. हवे ते बॉल परंतु अंतर राहील. आनंद तारेकर दूर राहतील बरेचसे. अकोट टप्प्याचे बॉल. या षटकामध्ये धावा बरसल्या. राज पाटीलचा राग स्वाभाविक आहे कारण ज्याप्रमाणे रोहितनं सांगितलं की धावा का जात आहेत आणि अखेरकार इथे मात्र चौकार आला. 4 षटकांचा खेळ संपला. धापडकर धावा लागला तब्बल 41 धावा. या दरम्यान आपण सन्मानाकडे बोलूया. या मंचावर आमच्या लाडक्या सगळ्या मुली कवी तारेकर यांची सुपुत्री जीविका तारेकर यांचा मात्र आणि तन्वी तारेकर हिचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. आपल्या लेकीच्या बाजूला बाप ही उभा राहतो ही अभिमानाची गोष्ट आहे. तन्वी तारेकर हिचा सन्मान. ती मालकीने या संघाची आजच्या पुरती तरी मालकीनेस या संघाची. त्याच्यामुळे प्रश्नच नाही. तुझंही अभिनंदन. तुझंही विशेष कौतुक. आणि जीविका तारेकर हिचाही शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. जीविका तारेकर हिचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. आपल्या लेकी शिकतायत मोठ्या होत आहेत. अभिमानाची गोष्ट वाटावी हेवा वाटावी आणि चांगली कामगिरी करतायत. पारगावची नगरी त्याची सुपीक पीक आहे. अनेक वीरांना जन्म दिला या भूमीनं. डॉक्टर इंजिनियर्स खेळाडू सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी. सगळ्यात मोठं नाव महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या नावानं दहशत गाजवली आनंदजी तारेकर. प्रश्नच नाही. आनंदजी तारेकर हे नाव बैलगाडा क्षेत्रामधलं सगळ्यात मोठं नाव आहे. अष्टम इंद्र केसरी वादळ बैलाचे मालक आनंददादा तारेकर याच गावची देण आहे. याच गावचा अभिमान आहे आणि याच गावचं हे लेणं आहे. या गावाला आपल्या नावानं मोठं केलंय. स्कूपचा हा प्रयत्न दिल स्कूप दिलावर लागला आणि दिलातून जाऊन सरळ स्टंपवर आदळला. इथे मात्र क्लीन बोल्ड. विपुल मात्र परतला. गोलंदाजा मात्र पाहतोय मंगेश भगत.
फायनलमध्ये पोहोचलेल्या संघाच्या चेहऱ्यावर, त्यांच्या कॅप्टनच्या चेहऱ्यावर हसू पहा किती आहे, समाधान किती आहे. प्रवीण मोकल सरळ फायनलमध्ये दाखल झालेत. सगळ्या क्षेत्रामध्ये मातबर. तुम्ही धावाची शर्यत घ्या त्याच्यामध्ये एक नंबर, तुम्ही बॉलिंग टाकायची शर्यत घ्या त्याच्यामध्ये एक नंबर, तुम्ही बॅटिंगची शर्यत घ्या त्याच्यामध्ये एक नंबर, फिनिश करायचं आहे षटकार मारत त्याच्यामध्ये एक नंबर, सगळ्यामध्ये एक नंबर असलेला फायनलमध्ये पोहोचला एक नंबरलाच. नवीन फलंदाज पाहतो आपण. प्रियांशू सुशीलदादा संघाचे मालक, त्यांचे सुपुत्र सुशीलदादा तारेकर यांचा सुपुत्र. एक रेकॉर्ड मला एक सांगायचा राहिला होता, अर्षदीपचाही रेकॉर्ड तोडला या प्रीमियर लीगमध्ये. असे दिग्गज गोलंदाज आपल्याला या पारगाव नगरीमध्ये सापडले आणि तोही रेग्युलर खेळाडू. जर रेग्युलरमध्ये मॅचला 15 बॉल टाकले टोन्या प्रथमेशनं या स्पर्धेमध्ये 15 बॉल टाकले, काय बोलणार त्याला. क्या बात. आनंद तारेकर यांच्याकडे बॉल मात्र ट्रॅव्हल झाला. चला दोन संघ एकावर जयनमान प्रसन्न आणि अक्वाई प्रसन्न 40+ मास्टर्स. कॅप्टन टॉस साठी संपर्क साधायचा लगेचच. पहिली फायनल रंगली जाईल. कैलास दादा तारेकर आणि विनायक पाटील कॅप्टन. जर दोन्ही कप्तानांनी यायचंय. धाबळकर धावा लागलेत. 42 धावा, लॉस ऑफ 5 विकेट, लॉस ऑफ 6 विकेट. हवेत आहे बॉल, हवेत आहे, रिकामी जागा सापडेल. राज बॉल पर्यंत नाही पोहोचू शकत. अगदी रिकामी वाईडेस्ट मिड विकेटच्या मधून हा खणखणीत खेचलाय तो म्हणजेच मयूर पाटीलनं चौकार. शेहेचाळीस धावा धाबळकर लागलेत. यानंतर सागर पाटील आपली बक्षीस आपण घेऊन जायचे, तब्बल 2000 रुपये आय थिंक, बरोबर दादा ना. अक्षय दादा, त्याचबरोबर कवी दादा तारेकर यांच्याकडून 1000 रुपये, अनिल दादा मेहर यांच्याकडून 500 रुपये आणि अक्षय पाटील द स्टार माझा खूप आवडीचा खेळाडू आहे. ज्याप्रमाणे तो खेळतो परंतु बिचारा या प्रीमियर लीगमध्ये नेहमी अनफिट होताना पाहिलंय त्याला, अक्षय पाटीलला. त्याच्याकडून 500 रुपयाची बक्षीस. स्वतःचा संघ आहे आनंदी ट्रान्सपोर्ट्स. कदाचित तो संघामध्ये असणं फार मोठी जमेची बाब होती परंतु तो अनफिट आहे. धाबळकर धावा त्या म्हणजेच 46. चांगला फटका आहे, फटका चांगला आहे, धावा देऊन जाईल. अतिशय उत्तम दर्जाचा फटका 50 पर्यंत घेऊन जाईल. हा चौकार मात्र पोहोचवतोय संघाला तब्बल 50 वर. शिव मल्हार फायटर. क्षणाला चांगल्या धावा जोडल्या. मयूर पाटीलनं आपल्या संघासाठी बहुमूल्य योगदान दिलं, कारण 3 चौकार त्याने ठोकले आणि 1 षटकार. 7 बॉलमध्ये 18 धावा. ह्या बहुमूल्य धावा आहेत त्या इनिंग्समध्ये. त्याच्यामुळे ह्या धावा लढण्याचं बल उत्तरार्धामध्ये या संघाला नक्की देतील. शिव मल्हार फायटर संघ लढतोय आनंदी ट्रान्सपोर्टच्या संघाच्या विरोधात. कविदादा तारेकर आणि सुशीलकांत तारेकर दोन संघ मालक. एका बाजूला रोहित पाटील, दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल मोकल. शेवटचा बॉल, धावा किती जाईल. राज पाटलीकडे बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल रन्स कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न सक्सेसफुल. 2 रन्स कंप्लीट आणि 2 रन्सनं 52 धावा धापळकरती लागल्या. आता मात्र 5 षटकार जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. या 53 धावांचा पाठलाग आनंदी ट्रान्सपोर्ट्स कशा प्रकारे राहील आनंद तारेकर या संघामध्ये आणि त्याचबरोबर आक्रमक फलंदाजाचा भरणा आहे. नितीन केनीनं बहारदार खेळ दाखवला तर रोहित या संघामध्ये, राज पाटील संघामध्ये 52 धावांचा पाठलाग. धापळकर लागलेत धावा तब्बल 53 धावांचा पाठलाग कसा राहील ऐकूया उत्तरार्धामध्ये. प्रवीण जय गायकर. तत्पूर्वी या दोन संघाचे संघनायक लगेच टॉससाठी आपण वळूया. जयहनुमान प्रसन्न 40+ आणि अक्वाई प्रसन्न 40+. या दोन्ही विनायकदादा पाटील आणि कैलासदादा तारेकर या दोन संघाच्या नायकांच्या मध्ये टॉस केला जाईल.
प्रवीणजी गायकर यांच्या गोड वाणीतून ऐकूया आपण हा उत्तरार्ध. चला जय हनुमान प्रसन्न कॅप्टन आणि अक्कूआई कॅप्टन कैलासदादा तारेकर आणि विनायक पाटील साहेब या दोघं करण्यासाठी जी फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. आपला संघ कैलासदादा तारेकर आणि विनायक पाटील साहेब या दोन्ही संघनायक आपली संपूर्ण टीम घेऊन या. आणि ही तुम्हाला फायनल पाहायला मिळेल ती म्हणजे दोन्ही टीम मध्ये जिथे तुम्ही पाहू शकाल हौशे नवशे या दोन्ही कॅप्टन तुमची फायनल पहिल्यांदा होईल आणि त्याच्यानंतर रेग्युलरची फायनल आपल्याला पाहायला मिळेल. थेट फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ मोक्षा ओम फायटर थेट फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि सध्या आनंदी ट्रान्सपोर्ट्स सध्या मॅच तुम्ही आनंदी ट्रान्सपोर्ट्स आणि त्यांना फाईट करतो मैदानावरती. शिव मल्हार फायटर यातून जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये खेळेल तो म्हणजे मोक्षा ओम फायटर या संघाविरुद्ध. चला मॅच ऑन करा. 53 धावांचा टार्गेट. बघा सागर एकच पिक्चर सुपरहिट एकच फाईट वातावरण टाईट. जवळजवळ 2 ते 2.5 हजारची कमाई सागरच्या नावावरती आपण या मॅच मध्ये पाहू शकाल. हो मागच्या वर्षी सुमित डोंगरेचा त्यांनी बॉल घेतला होता आणि यंदा प्रफुल्ल टनाटनचा विकेट या ठिकाणी घेतला. चलिए आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर तुरंत भेजिए बल्लेबाजी करने वाली सेकंड इनिंग्स में आप देख सकते हैं जहां तक सवाल है आनंदी ट्रांसपोर्ट्स बल्लेबाजी के भल्लाल देव जिसे कहा जाता है वही बिल्कुल बाहुबली मैदान के अंदर आपको देखने को मिलेंगे या किसी अन्य के साथ बोलेंगे आप बैटिंग की शुरुआत करेंगे. चला चेंडू खेळाडूंसाठी सेमीफायनल व्हेरी इंपॉर्टंट मॅच. जिंकलात तर फायनल मध्ये खेळण्याची संधी मिळेल, हरलात तर मात्र पराभूत होऊन तुम्हाला पुढच्या वर्षी ट्रॉफीसाठी वाट पाहावी लागेल. चॅम्पियनच्या प्रत्येकाला वाटतं की पारगा प्रीमियर लीगच्या पहिल्या नंबरची ट्रॉफी आपण उचलावी. दुसरी तिसरी चौथी तर मिळतेच परंतु इथे पहिल्या ट्रॉफीला सध्या तरी खूप महत्वाचा मान आपण या ठिकाणी पाहू शकाल. चला चेंडू दे खेळाडूंसाठी. चला बॉल दिलेत. चला फलंदाज जाऊ द्या मैदानावरती. दोन्ही कॅप्टन या कैलासदादा आणि विनायक दादा आपले खेळाडू घेऊन या. टॉस होईल हौशे नवशे त्यात गवशे पण घ्या. येस सागर दे पाणी. 4 फेऱ्या झाल्या. फिल्डिंग केली वाघाने. वाघ जरी जखमी झाला तो आयुष्याला कंटाळत नाही. 23 दशक तोच दरारा घेऊन पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केला. सुमित डोंगरेच्या नंतर प्रफुल्ल बघा मानगाव ग्रुप यांच्याकडून सागरसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक गुगल पे जमा झाला मित्रांनो. क्या बात आहे. उगीच नाही मानगाव रिटर्न ते जेव्हा जेव्हा सागरची मॅच असते ना तेव्हा तेव्हा ते पाहत असतात. बरं राज या फलंदाजासाठी 1,000 चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 1,000 रुपयाचं पारितोषिक. जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्सचे सर्व आमचे महेशदादा यांच्या वतीनं या ठिकाणी पारितोषिक असेल राज या खेळाडूसाठी. राजने मागच्या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी केली आहे आणि सध्या तरी आता या महत्वाच्या मॅच मध्ये त्याच्यावर देखील भरपूर जबाबदारी असतील. प्रफुल्ल सलामीचा स्ट्राइकर गेंदबाज आप देख सकते हैं और प्रफुल्ल के लिए यहाँ पर आरंभिक बल्लेबाजी के तौर पर बदलाव थोड़ा सा नजर आता हुआ क्योंकि रोहित को थोड़ा सा पीछे रखा है ताकि मिडिल ऑर्डर्स में ताकि आक्रामक बल्लेबाजी कर सके. हवा झूल रही है और इस दोपहर के सत्र में क्या इस हवा का फायदा बल्लेबाजी करने वाली टीम ले पाएगी और इस मैदान के अंदर अपनी जीत. लेकिन सामने भी प्रफुल्ल की ये बहुत बड़ी चुनौती है. बघा प्रेक्षक कमाल कॅच आपल्यासाठी महेश पाटील साहेब यांच्या वतीने 210 रुपयाचं पारितोषिक 300 रुपयाचं. क्या बात आहे. 300 रुपयाचं पारितोषिक आईवा प्रेक्षक कमाल कॅच साठी या ठिकाणी दिलं जाईल. पहिली गेंद देकर प्रफुल्ल तयार.
वो पहली गेंद डीप रही, अपील हुई थी लेकिन शायद ऑप्शन से बाहर थी ये गेंद। इसकी वजह से यहाँ पर अंपायर विशु कोहली ने नॉट आउट का करार दिया। डॉट बॉल के साथ शुरुआत होती हुई 53 रनों का लक्ष्य है। लक्ष्य बड़ा ही कहेंगे जिस तरीके से गेंदबाजी जानी जाती है वहां पर शिव मल्हार फाइटर 11 टीम की गेंदबाजों की ओर से 12 गेंदें प्रफुल्ल की होंगी। इन 12 गेंदों में कम से कम 20 भी बना पाती है ना तो फिर मैच पे पकड़ मजबूत बनाएगी। सुरक्षित करने का प्रयास किया था, पहले बल्ले पर लगी फिर पैरों पर लगी और गेंद सीधा जाती हुई बॉलर के फॉलो थ्रू में डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। देखिए बीता हुआ कल तुम्हारे दिमाग में है और आने वाला कल तुम्हारे हाथ में। यहां पर आने वाले कल में आपको दमदार परफॉर्मेंस देना पड़ेगा। बल्ले का बाहरी किनारा लगा जरूर है, विकेट कीपर के पीछे फील्डर मौजूद, 3 गेंदें डॉट निकली है। क्या रोहित को यहां पर आना चाहिए, भले ही यहां पर उनके सामने प्रफुल्ल है लेकिन रोहित भी राज भी अच्छे बल्लेबाज है, इसमें कतई संदेह नहीं है। लेकिन किसी बड़े खिलाड़ी के खिलाफ एक बड़े खिलाड़ी की पहचान होना बहुत जरूरी होता है। 3 गेंदें डॉट, 53 का लक्ष्य। अभी भी बात करेंगे बची भी 27 गेंदें और 27 गेंदों में 53 रनों की आवश्यकता है। वैसे टारगेट बड़ा नहीं है लेकिन ऐसे डॉट बॉल खेलोगे तो टारगेट बड़ा बन जाएगा। हवा में गेंद जरूर, फील्डर है आशीष वहां पर मौजूद, कोई चूक नहीं। और इसी के साथ लौटना पड़े बल्लेबाज राज को पैवेलियन की तरफ। विकेट जाएगा मैदान से बाहर। 3 गेंदों का दबाव था इस खिलाड़ी के ऊपर और आखिरकार ये दबाव हटते हुए विकेट लड़ेगा मैदान से बाहर। पहला 0 के ऊपर 53 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए प्रफुल्ल मुकुल ने धुआंधार गेंदबाजी अभी तक नजर आती हुई मौका नहीं दे पा रहे। चलिए आइए, हमारे अकुआई टीम के कप्तान भी आ चुके हैं और जय हनुमान के खिलाड़ी भी सभी आइए। टॉस किया जाएगा ये मैच के बाद आपका ही मेगा फाइनल हौशे नौशे और गौशे भी आपके साथ शायद ये मैच के लिए जुड़ेंगे। चलिए हौशे नौशे भी यहां पर मौजूद है। आज तो संडे, शाम को क्या होगा पता नहीं। एक ने कहा कि अंडे की पार्टी है, किसको वोटिंग करेंगे किसको नहीं करेंगे ये भी हमें देखने को मिलेगा। बॉलर प्रफुल्ल 4 गेंदे डॉट, 1 विकेट इनके नाम पर। बैकफुट पर जाकर आप पिच खेला है, शॉर्ट पॉइंट के ऊपर से फील्डर थे मेरे ख्याल से वहां पर मौजूद। डेड बॉल अंपायर काय झाला, लक्ष नव्हतं का, कुठे धावा आल्या होत्या, अंपायर इकडे बघत होते का? अच्छा पाणी पाहिजे होतं का यावर नंतर, ते नंतर चांगलं तर आता काय करणार, तेलही गेलं तूपही गेलं हाती राहिला दोपाट ना आता। तो चलिए बिल्कुल यहाँ पर डेड बॉल करा अंपायर की ओर से, कुछ ना आए थे बल्लेबाज मंगेश है ना, मंगेश भगत के बल्ले से, लेकिन वहां पर डेड बॉल करार घोषित कर दिया है। और शॉट बढ़िया है, कप पर खेला है, फील्डर गेंद के नीचे, व्हाट अ कैच, दिनेश ने बढ़िया कैच पकड़ा और इसी के साथ दूसरा करारा झटका, खिलाड़ी लौटेंगे मैदान से बाहर। यानी कि मेरे ख्याल से आज मेडन ओवर फेंका था हमारे जयंत भोईर साहब उन्होंने, और आप देखेंगे क्या प्रफुल्ल मुकुल मेडन ओवर आता मैदानावरती सगळ्यांचा लाडका मामू माम्या नितीन दादा मात्रे, नितीन दादा मगाशी यांना बक्षिसांचा पारितोषिक आपण पाहिलात, जर षटकार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक होतं आणि जवळजवळ या पट्ट्याने 2 षटकार ठोकले होते। खुद को इतना कमजोर मत होने दो कि तुम्हें किसी के एहसान मानने की यहां पर जरूरत पड़ सके। आप यहां पर देखेंगे आने वाली लास्ट बॉल के ऊपर, चलिए ऑन साइड में खेला है, लॉन्ग ऑन में फील्डर मौजूद, 1 ही रन वहां पर मिलेगा और इसी के साथ ओवर की समाप्ति। पावर प्ले के पहले ओवर में केवल 1 रन, प्रफुल्ल मुकुल ने क्या शानदार गेंदबाजी की है। अब 24 गेंदें 52 की जरूरत।
चला कॅप्टन विनायक शेठ या अक्वा 11 चे कॅप्टन ना ते चला आमचे ग्रामस्थ मंडळ पारगाव जेवढे असतील त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती यावं. शेवटच्या फक्त आता 2च मॅचेस राहिलेत, मेगा फायनल त्याही राहिलेत याच्यानंतर. चला अक्वा टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी विनायक दादा आलेत आणि कैलास दादा. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. हौशे गौशे 900 यांची फायनल तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर रेग्युलरची फायनल. परंतु त्या अगोदर इट्स अ इम्पॉर्टंट मॅच आपण या ठिकाणी पाहताय ती म्हणजेच आनंदी ट्रान्सपोर्ट्स विरुद्ध शिव मल्हार फाइटर. आणि सध्या तरी शिव मल्हार फाइटर जबरदस्त गेंदबाजी यहाँ पर कर रही है. आप देखेंगे बॉलिंग में परिवर्तन दूर वाले छोर से नए गेंदबाज जयंत भोईर जिन्होंने मेडन ओवर फेंका था, वही जयंत भोईर साहब इस वक्त आप बल्लेबाजी गेंदबाजी के लिए नजर आते हुए. या चला टॉस करूया आपण मान्यवरांच्या शुभ असते. कोणच्या असते कोणच्या असते दादा चला टॉनिया शांतता संघटनेचे खरं तर व्यक्तिमत्व आहेत आणि एक दमदार फलंदाज. काय अग्रेसिव्ह फलंदाज आहे. किती मॅचेस त्याने खरं तर जिंकवल्यात. मला वाटतं आत्ताच टोने कुठे जिंकवली खतरनाक मॅच ती मोपाडाला. आणि हा मोपाडाला काय त्याने तो फलंदाज फटका लगावला होता. चले बॉलर तैयार. जैन बोल साहब की पहली गेंद यहाँ पर स्वीप किया इस गेंद को स्क्वायर लेग बाउंड लाइन की तरफ दन करती हुई गेंद गई के रफ्तार से सीमा रेखा पार 4 रन. शान आहे छत्रपती शिवरायांचे संगीत. तो टॉस जिंकला विनायक पाटील साहेब यांनी. मला वाटतं अक्वाई टीमचे कर्णधार अक्वाई टीम ने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग ना मौका मौका सबको मौका. चला अक्वाई टीम के कप्तान विनायक दादा ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला और जहानुमान पारगांव आपको यहाँ पर फील्डिंग करनी की. छोटी गेंद थी, छक्का आना चाहिए था इस गेंद के ऊपर नितिन मात्रे के बल्ले से, लेकिन लेग स्टंप से काफी बार वाइड बॉल का इशारा. हवा काफी बह रही है और इस हवा का फायदा जरूर लेना चाहिए था इस छोटी गेंद के ऊपर. मिस हुए बल्लेबाज, वाइड बॉल का इशारा. 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा. स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे. अब तक 6 बने, 53 रनों का लक्ष्य, 47 रनों की आवश्यकता है. प्रति ओवर 13 रन चाहिए. यहां से इस मैच को अगर बनाना है तो प्रति ओवर 13 की आवश्यकता है. पहली गेंद के ऊपर बाउंड्री, उसके बाद ये वाइड बॉल. प्रेशर बनाने की कोशिश इस समय बल्लेबाज नितिन मात्रे इनकी ओर से. बैकफुट पर जाकर पावर प्ले का फायदा. स्क्वायर ऑफ द विकेट, गैप ढूंढा है. गेंद सीमा रेखा पार 4 रन. ये 2 चौके और 1 चौका जुड़ पाता है बल्लेबाज तो कभी शेख तारेकर इनकी ओर से 500 रुपए का इनाम इस बल्लेबाज को दिया जाएगा. कम लिखा था इस बल्लेबाज नितिन को, लेकिन यही नितिन ने लगातार आप यहां पर 2 चौकों की मोहर लगाई है और टीम का टोटल स्कोर है 10 रनों के ऊपर जीतने के लिए 43 रनों की आवश्यकता. आनंदी ट्रांसपोर्ट्स बनाम शिव मल्हार फाइटर, ये 2 टीमों के बीच में काफी जबरदस्त मैच नजर आती हुई. निंदा से घबराकर अपने लक्ष्य को ना छोड़िए, क्योंकि लक्ष्य मिलते ही निंदा करने वालों की राय हमेशा बदल जाती है. जिंदगी में कामयाबी हाथों की लकीर में नहीं, माथे के पसीने में होती है. आप फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन यहाँ पर नजर आता हुआ देखेंगे. कैसी फील्ड की संरचना होगी. जहां तक सवाल है, इस वक्त जिस जयंत भोईर साहब ने मेडन ओवर डाला था उनके ऊपर ही प्रहार. शॉट बड़ा है, यह ताकतवर शॉट है, लेकिन गेंद 1 बाउंस. एक छक्का एक बाउंड्री दे रहा है. चले चेक करूया. तिकडे प्रफुल सांगतो षटकार आणि तो सांगतो चौकार. आशिष चला षटकार आहे ना. यस चला प्रफुल्ल निर्णय दिलाय. इट्स अ 6 रन. व्हाट अ बॅटिंग. टाइम है ना. कैसे है था? जरी 3 चौकार नसते लगावले तरी तिसरा षटकार लगावला तरी कविशेठ तारेकर यांच्या वतीनं 500 रुपयाचा पारितोषिक नितिन मात्रे या फलंदाजाला. नितिन मात्रेला सर्वांनी हलक्यामध्ये घेतलं होतं.
नितीन मात्रेसाठी प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपये होते, पण त्याच नीतीने सध्या तरी सिद्ध केलंय मैदानावरती. जसा आपण आफ्रिकेचा टेम्बा बाबुमा तशीच फलंदाजी सध्या तरी इथे मैदानावरती तो साकारत असताना रनसंख्या बनी स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 16 53 रनों का लक्ष्य का पीछा करना है. अब यहाँ पर आप देख सकते हैं आनंदी सागर स्वतः गेलेत बॉल बघायला. आनंदी ट्रान्सपोर्ट्स मजबूत स्थितीने बघा, सागरने एक झेल पकडला, त्याच्यानंतर षटकार आला आणि तो स्वतः बॉल शोधण्यासाठी गेला. मित्रांनो किती मेहनत, का नाही मानगाव रिटर्न म्हटलं जाईल या भागाला, कारण आज भरपूर मोठ्या मोठ्या लीग मध्ये भाईला आमंत्रित केलं जातं. ते सागरने बॉल हा शोधून आणलाय. सागर तिथेच थांब आता. तो छक्का 4 रनों की मदद से 16. पहले ओवर में एक आया था, इस ओवर में 15, यानी कि दोनों ओवर की पहले ओवर की नुकसान जो भरपाई है वो पूरी तरीके से बल्लेबाज नितीन मात्रे शांत है. प्रत्येक गोष्टीला अंत है, परंतु आता मात्र अशांत है. फुल टॉस, ये भी कड़क प्लान किया है, हवा में जरूर है और ये जाएगी बैकवर्ड करने के ऊपर से नितिन मात्रे के बल्ले से दूसरा धमाका 6 रन. बात है, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नितीन मात्रेसाठी. बात ही अलग है इस बल्लेबाज की, यानी कि 2 लगातार 6 के धागे इस गेम के ऊपर. अब यहाँ पर और कवि शेख तारेकर इनकी ओर से 500 रुपए का इनाम, टोटल 1000 का इनाम इस बल्लेबाज के लिए आ चुका है. क्या बढ़िया बैटिंग, रन संख्या बनी है 22 और जीतने के लिए अब रन और गेंदों के बीच में फासला 31 रनों की यहाँ पर आवश्यकता है. लगातार 2 आ चुके हैं और यहाँ पर 2 गेंदों का खेल बचा हुआ है. क्या आप 2 गेंदों में कितने और रन जुड़ा पाएंगे? जिसने सोचा था, भविष्यवाणी की थी भूषण की 53 रन बहुत ज्यादा नजर आएंगे, लेकिन नितिन मात्रे टेम्बा बबुमा मैदान के अंदर ताकतवर बल्लेबाजी कर रहा है और बबुमा को रोकना आप कठिन बन रहा है. ओ चलिए, इस बार शायद बिल्कुल पूरी तरीके से बीट करते हुए डॉट बॉल की समाप्ति. आखिरकार 1 गेंद का खेल यहां से अब बचा हुआ है. 5 गेंदें समाप्त हो चुकी, 1 वाइड था इसमें, इसलिए 1 गेंद यहाँ पर उन्हें जरूर डालनी पड़ेगी. मामाचे सगळे भाचे आता गप झालेत. मगाशी टुनटुन उडत होते, आता सगळे भाचे मामाने जवाब दिलाय त्यांना. एक और फुल टॉस, मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास, वाइड स्लॉग ऑफ की तरफ फील्डर मौजूद, उठाएंगे नहीं, मामा अपने पास स्ट्राइक रखना चाहेंगे. वो 1 गिरने के साथ क्या बढ़िया ओवर यहां पर मिला. ओवर नंबर समाप्त हो चुका है, दूसरा. 2 ओवर के समाप्ति के बाद 23 रन आप जीतने के लिए चाहिए. 18 गेंदें और 30 रनों की जरूरत. टीजे दुपारचा काटा काढून, मटणाचा काटा काढून, ओनर पण मामाचे भाचेच आहेत. आणि ओनर कविशेठ तारेकर देखील मामाचे भाचे आहेत ते. क्या बात आहे, म्हणजे आपल्या अख्ख्या गावाचा मामा आमचा नितीन मामा. धीराचा मुलगा. क्या बात आहे. ने मामाचे आता सगळेच भाचे आहेत. क्या बात है, जबरदस्त फलंदाजी. नितिन मात्रे सपनों की ऊंचाई वही तय करता है जो उन्हें पाने की हिम्मत रखता है, और हिम्मत रखिए नितिन भाई मात्रे. गेंदबाजी में परिवर्तन, विपुल नए गेंदबाज. विपुल भी अच्छे गेंदबाज है दोस्तों. प्रफुल्ल को थोड़ा सा पीछे रखा गया है, शायद रोहित के लिए पीछे रखा है उन्हें, ये गेम प्लान है और इसीलिए विपुल का ये ओवर यहां से निकाला जाएंगे. लेकिन सेट बल्लेबाज है, क्या नितिन को यहां तक रोकना चाहेंगे? कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम होना तो मंजिलें भी झुका करती है. अब इरादों में दम दिखाया इस बल्लेबाज ने. मेगा फाइनल तक जाने के लिए आप यहां पर दोनों टीमें संघर्ष कर रही. आनंदी ट्रांसपोर्ट्स बनाम शिव मल्हार फाइटर्स. अलग किस्म का गेंदबाज आते ही मामा ने ठोक दिया है. ओह मामा ठाकुर, अरुण भी भाग गया, सपना भी भाग गई. अब शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा? वैसे भी 40+ मास्टर्स ना मामा नितिन, क्या बढ़िया बल्लेबाजी, और 500 का इनाम आ चुका है.
कभी शेख तारेकर इनके ओर से और पासों के नाम वाइट बॉल। दबाव दबाव दबाव, क्या यहाँ पर बढ़ रहा है? रन बने हैं 30, आप जीतने के लिए 23 रनों की आवश्यकता। मामा ने दिखा दिया है मैदान के अंदर कैसा पिकलं म्हणून मी नाही झालो म्हातारा, अरे टप्प्यात आला का तुला दाबून मी बाउंड्री बाहेर सातारा। आई जबरदस्त बैटिंग यहाँ पर कर रहे हैं, मैदान के अंदर प्रेशर है, ये गेंदबाज के प्रेशर है, ये अलग किस्म का गेंदबाज है, एक्शन अलग है इस गेंदबाज की। ऐसे कई गेंदबाज है, रविचंद्र अश्विन, उस्मान तारिक जैसे गेंदबाज। ये लीजिए साइड आर्म एक्शन, बल्ले का बाहरी किनारा लगा है, गेंद में थोड़ा सा चकमा दे दिया था लेकिन चलिए मना कर दिया है, अपना काम मामा ने तमाम कर दिया है। डॉट बॉल की समाप्ति यहाँ पर नजर आती हुई, रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 30, अभी भी जीतने के लिए 23 रनों की आवश्यकता है। 16 गेंदे, 2 गेंदे, अभी 4 गेंदों का खेल बाकी है इस ओवर का। ये भी उड़ाया, व्हाट अ शॉट, आज तो ताली में बड़े बड़े छक्के, और कवि शेख तारेकर का इनका एटीएम खुला और 500 का इनाम, टोटल 2000 इनके खेमे में। क्या बढ़िया बल्लेबाजी, बॅटिंग आवडली असेल ना तर या वाघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। तू काय सांगतो? तू पण दे। वो ये भी शायद लोगों पुलटॉस बॉल थी, लेकिन चलिए 1 रन वहां पर मिलेगा। रन संख्या है टोटल 36, यानी कि जीतने के लिए आप मेरे ख्याल से अमित बघा नितीन मामासाठी देखील अजून 500 आलेत, कैलास दादा भाचे सक्का भाचा, आणि मामासाठी इथे कैलास शेठ यांच्या वतीने देखील 500 रुपयाचा अजून पारितोषिक आलाय। ओ ये भी फुलटॉस थी शायद, ऑन साइड में गेंद को मोड़ा जरूर है, 1 रन स्ट्राइक अपने पास रखना चाहेंगे शायद, और सिंगल मिलेगा। एक गेंद बची, यानी कि टोटल 13 गेंदे, और 13 गेंदों में चाहिए 16। बघा एस टी पाटील, तुम्हाला पहिला बॉल आलाय मला वाटतं 3ऱ्या ओव्हर मधला, एकही बॉल। एस टी पाटील साहेब, तुम्ही जरी षटकार ठोकला ना तरी तुमच्यासाठी देखील कवी तारेकर साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचा पारितोषिक दिले जाईल। क्या बात है, लेफ्टी वर्सेस लेफ्टी। सिमरन हेटमायर, सिमरन हेटमायर के बल्ले से छक्का, और 500 का इनाम कवि शेख तारेकर के ओर से, और सिमरन हेटमायर के बल्ले से 6 रन। बंधु येत आहेत ते पण नक्की। या पारगाव प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक जास्त टॉपचा परफॉर्मन्स जर दिला असेल ना तर सर्व 40+ मास्टरांनी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते त्यांच्यासाठी। आणि इथे सिमरन हेटमायर आपण पाहू शकाल, ते म्हणजेच संजय यांच्या नाही आता कोण संजय भाई यांच्यासाठी इथे 500 रुपयाचं पारितोषिक कवी शेठ तारेकर यांच्या वतीनं। म्हणजे जवळजवळ 18 बॉल फेललेत, 18 बॉल मध्ये एकच बॉल त्यांना मिळाला, तोही षटकार ठोकलाय डीजे। आता 12 बॉल आणि फक्त धावा पाहिजेत 10। आणि ढगात लाइटिंग लावून षटकार या 2 वाघांच्या माध्यमातून पाहायला मिळाले। 12 बॉल 10। कदाचित प्रफुल्लने चुकी तर नाही केली मागच्या ओव्हर मध्ये, जो त्याला ओव्हर घ्यायची होती तो थांबला रोहितसाठी, आणि रोहितच्या आधीच मामाने काम काढलंय त्यांचा। 12 बॉल 10 धावांची गरज, कभी भी हार मत मानिए, क्योंकि मेहनत करने वाले लोग अंतिम दाव में पूरा परिणाम ही बदल देते हैं। अब यहाँ पर क्या बदलेगा परिणाम, बोले तैयार। वो शॉट पिच लाइन की बॉल थी, चकमा दे दिया गेंद ने, और ये चकमा नहीं बल्कि मैच ही छोड़ा है क्या, फाइनल की तरफ गेंद। अरे ले भाई दूसरा, नहीं संतोष भाई कह रहे रुकिए,
रुकिए, मैच अपने हाथ में, लेकिन लेना चाहिए था। अगर प्रफुल्ल का ओवर सिर्फ एक ही रन ना, 2 बन सकते थे, दूसरा पूरा करना चाहिए था, लेकिन एस टी पाटिल साहब उन्होंने कहा थोड़ा सा रुकिए, मैं लेफ्टी के खिलाफ मैं अपना काम तमाम करता हूं। 11 गेंद 9। सोचिए यहाँ पर प्रफुल्ल का ये ओवर अगर 4 या 3 रनों का जाता है ना, तो फिर आखिरी ओवर में मजा आएगा, लेकिन हथियार है उनके पास बल्लेबाजी का। भल्लाल देव, रोहित अभी भी बैलेंस है, ये खतरनाक। रोहित इंतजार ही मत करो, घड़ी खत्म हो गई तुम्हारी। ये दोनों फाइटरों ने काम तमाम किया है हमारी ट्रांसपोर्ट ने, लेकिन देखेंगे शिव मल्हार फाइटर भी हार नहीं मान रही है। ये भी मैदान के अंदर अभी तक लड़ रही है आखिरी सांस तक। मेगा फाइनल में कौन सी टीम प्रवेश करेगी? ओ गुड शॉट, इनसाइड आउट, पर खिलाड़ी मौजूद, बल्लेबाज आउट। क्या मैच पलटेगा वहां पर? विकेट नंबर जाएगा मैदान से बाहर, ये दूसरा। धन्यवाद डीजे. कदाचित रत्नदीप साहेब धाव घ्यायला पाहिजे होती, 2 धावा झाल्या असत्या, परंतु एकच धावेने समाधान. इथे विकेट गमावलाय, तिसरा गडी मैदानावरती बाद झालाय. तो देखेंगे यहाँ पर आने वाली गेंदें बची है टोटल मेरे ख्याल से 10 और 10 गेंदों में चाहिए 9 रनों की आवश्यकता. नए बल्लेबाज, बल्लेबाजी का भल्लाल देव और गेंदबाजी में भी भल्लाल देव है, दोनों भी भल्लाल देव है, महत्वपूर्ण खिलाड़ी है. इतने लंबे लंबे छक्के मारते हैं ना ये दोनों भी. तो प्रफुल्ल की तो वो पारी नहीं हम जिंदगी में भूलेंगे. कासब की नदी में छक्के मारे थे टोटल उन्होंने, और आसपास भी नहीं था मेरे ख्याल से सीरीज के लिए. लेकिन इस बार भी उनके सामने रोहित है, सबसे खईस बल्लेबाज जिसे कहा जाता है. किसी भी बॉलर को धोने की ताकत इस गेंदबाज में है. लेकिन देखेंगे इस समय अब कप्तानी की जिम्मेदारियां उनके कंधों के ऊपर है कि 10 में 9 चाहिए कि परिस्थिति में खेल कैसा खेलना है. इंपॉर्टेंट बैटल है ये दो टीमों के बीच में. नाउ स्ट्राइक एंड पर नितिन है, पहले गेंद के ऊपर एंड्रू साइमन है, ये सीधा छक्का. अभिषेक तारेकर संघाचे पुरस्कर्ते यांच्या वतीनं अजून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी रोहित या फलंदाजासाठी. एटीएम खुलाचा मित्रांनो, 500च्या कडकडत नोटा आणि सिरियल मला तर वाटतंय 69. क्या चिट्ठी मांग जरूर की है वहां पर, पिटवाते हुए दूर से कैच ड्रॉप. 2 रन यहां पर पूरे, स्कोर इज लेवल. आप क्या तीसरा भी पूरा करेंगे, लेकिन मात्र 1 रनों की यहां पर अब आवश्यकता है. नाखून चुबाने के लिए विवश करते हुए संदीप भाई आपके टीम को. प्रफुल्ल भाई मुकल, ये इनकी टीम है और पूरी तरीके से ये दबाव डाल दिया है. चलिए अक्वाई टीम के कप्तान और जो हनुमान तैयार रहा था, टॉस विनिंग कॅप्टन विनायक दादा टॉस जिंकला ना, बॅटिंग करण्याचा निर्णय. काय पाणी प्यायचं तर आत्ताच पिऊन घ्या. ओ ये बैटर ये विनिक स्ट्रोक है और पालघर प्रीमियर लीग 2026 में आनंदी ट्रांसपोर्ट क्वालिफाई कर चुकी है मेगा फाइनल में. हार्दिक अभिनंदन डीजे सागर. मामासाठी भाच्याकडून आमिर यांच्याकडून 500 रुपयाचा अजून पारितोषिक आलाय. रत्नदीप साहेब आपण आता वाटणी करा. चला नाही अजून टोटल भरपूर आहेत. पहिले सागर मानगाव रिटर्न यावं आपल्यासाठी. बघा मामासाठी अक्षय यांच्याकडून अजून 500 आलेत. पहिले सागरचे 500 द्या. 2000 आहेत का? बापरे, सागरला 2000 तिथे द्या. सागरचा कॅमेरामध्ये व्हिडिओ घ्या. सागरचं पहिले 2000. कवी तारेकर यांचे 1000 आणि अक्षय पाटील यांचे 500 आणि अनिल मेहर यांचे 500. टोटल 2000 सागरला. अक्षय पाटील 500, अक्षय पाटील साहेबांकडून यांच्याकडून 500.
अनिल पाटील 500. अनिल मेहर यांच्याकडून 500 आणि कवी शेठ पारेकर यांच्याकडून 1000. टोटल 2000 रुपयाचा पारितोषिक सागरात देत आहोत. सागर ते थांबायचे सागर. काय ते रोहितला थांबून टाकू दे ना. तर सागर अभिनंदन तुझं.